सकाळी म्हणजे बाळाचे पप्पा आणि मामा दोघं आताच मार्केटला गेले सामान आणायला, कारण की आज जायचं आहे. गाडी वगैरे बुक केलेली आहे. आज संध्याकाळी, आज नाही उद्या जाणार आहेत, उद्या सकाळी निघणार आहेत. चलो लवकरच भेटूया कोल्हापूरला. सांगा असं काय नाही, काहीतरी आहे काहीतरी मला सांगा. रोज की नको बोलू राहू दे ना. बोलणार नव्हतीस ना, राहू दे. सॉरी नाही बोलत ना, दिलं तर ठीक आहे, नाही तर मग कॅन्सल बोल ना. देत नाही, देतो बाई. घरात चेंजेस बघा कसं दादा. गुड मॉर्निंग. ओय ये ये हॅलो. वाघ माझा वाघ, माझा वाघ. टकली टकलू माझी टकली. The next day. मिस्टर कांबळे आले आहे आम्हाला घ्यायला. मस्त छान एक नंबर, असं काहीच नाही. अमरावली निघायला आल्या आता बघा. येडे बघ, तयारी चालू आहे, तयारी चांगली चांगली तयारी चालू आहे. लंगोटी बा आवरा आवरा लवकर आवरा, वेळ झालाय, 5 वाजले. बॅगा भरलेल्या आहेत. A few moments later. फॅमिली चालले, आम्रपाली चालले, आता गाळाभेट चालल्या. मामा लय इमोशन चालू आहे. रड नकोस, ये आणि परत यायचं आहे. चालेल तर सगळी. बाय 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 चला चला बाय बाय. चला आता आम्ही चाललोय बघा पुढे बोरोली. बोरोलीनंतर कोल्हापूर, कोयंगटोक कोल्हापूर. आणि बाळाच्या मम्मीचं मामा आलेले आहेत आपल्यासोबत, लाडके मामा राहुल सदर भाई. हे भाई आहेत मुंबईचे भाई बघा, आणि बिहारचे पण भाई आहेत. ते शॉर्ट करणार आहेत बिहारमध्ये जाऊन कोणाला तर. ठीक आहे ठीक आहे चला चला. कोल्हापूर, आपलं कोल्हापूर ट्राफिक फुल जाम. 2-3 किलोमीटरवर ट्राफिक आहे बघा. लोक चालत चालत. ॲम्ब्युलन्सला पण जायला पूर्ण आहे. आवाज येते. इंडियामध्ये ट्रॅफिकची समस्या, ॲम्ब्युलन्स सुद्धा थांबायची वेळ आली. अपार्टमेंट बघा ही. एवढ्या अपार्टमेंटमध्ये किमान 5-6 हजार लोक तर राहत असतील, जास्तच 5 हजारपेक्षा, पण 5 हजार बघा. चाललोय आता आपण बोरवलीला. शहर बोरवलीमध्ये आलोय आपण. नाही, मीरा रोड आहे. मीरा रोड. ठीक आहे, मीरा रोड. आणि पुढे दहशत शेत नाका आहे. हां बरोबर, मग बोरवली. मुंबईचे डबेवाले. मुंबईचे डबेवाले. कसा आहे डबा, कसा आहे डबा. स्टँड आहे, बस स्टँड आहे. मुंबईचे डबेवाले स्टँड. शहर थीम. केवढं मोठे घेतले डबे.
कोल्हापूरच्या जवळ आलोय आपण आता. लवकरच 15 ते अर्धा तासामध्ये आपण कोल्हापूरमध्ये पोहोचणार आहे. यांची एक्साइटमेंट बघा. माझा झोपलेला आहे आणि त्याच्या गावात जाणार आहे. मस्त आहे. एक गोष्ट कुठं सांगू, कोणाला सांगू, असं नको, खरं आहे ते बोलतोय. तुला खुश आहे का नाही तुझ्या घरला चालल्यास तर? नाही, आईला सोडून सगळ्याची खुशी दिसन झाली आईला, पण मला बाळाची खुशी आली. आमच्या घरी माझं बाळ यायला आले. बघा बघा, नातू आलेला आहे. इकडे बघा जरा. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग? कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आम्ही आज इकडे कोल्हापूरला आज आलो आहे सकाळी. तर आलो आहेत, पण म्हणजे जरा करमत नाही, थोडं वेळ वाटत आहे. बिकॉज म्हणजे कसं मम्मीकडं आता किमान 1.5 महिना आम्ही तिकडे, 1.5 महिना, 2 महिन्याच्या आसपासच झाले सोडा. मग तेवढा दिवस राहून आलो आहे. तर आता जरा वेगळं वाटत आहे. मम्मीला पण करमत नसेल माहिती आहे मला, पण आणि येत्या वेळेस पण असं कंट्रोल होत होतं ना, की म्हणजे मी पण तर करतच होते. म्हणजे मला पण माहिती आहे की मी जर रडले वगैरे तर मम्मीच्या पण डोळ्यात पाणी लगेच भरणार, पण तिच्या पण डोळ्यात पाणी भरलेलं, माझ्या पण भरलेलं. आणि तिला पण माहिती होतं की जरी म्हणजे ती जरी रडली असेल तर मग कसं माझ्या पण डोळ्यात लगेच पाणी भरलं असतं. त्यामुळे दोघीने पण असे कंट्रोल केलेले. त्यावेळेस सगळं क्षणच तो असा होता ना की आता खूप बेकार असं सोडा. म्हणजे प्रत्येक मुलीला माहितीच असतं की आपल्या आई बाबापासून असं दूर जर म्हणजे ज्यावेळेस जातात त्यावेळेस कसं वाटतं, थोडं म्हणजे वेगळंच वाटतं. वेगळं नाही, खूप बेकार क्षण असतो त्यावेळेसचा, की म्हणजे असं जायचं. चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता टाटा, बाय बाय, गुड नाईट.